नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार। तर सगळ्यात आधी श्रावणातल्या पहिल्या सोमवारची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलेलं आहे, मी पूर्वतयारी थोडीशी केली होती कारण व्हिडिओ खूप मोठा होईल यामुळे। तर आता मी पाट घेतलेल्या पाटापुढे रांगोळी काढून घेत आहे बघा। तर रांगोळी तुम्हाला थोडीशी उलटी दिसेल कारण हा व्हिडिओ जो आहे तो फ्रंट कॅमेऱ्याने शूट होत आहे, त्यामुळे तुम्हाला उलटा दिसेल। तर तुम्ही समजून घेऊ शकताय। तर पाट घेतलेल्या पाटावर मी ताट ठेवलेलं आहे। ताटामध्ये ना आपल्याला आता अभिषेक घालून घ्यायचा आहे। तर त्याआधी हळदी कुंकू वाहिलेलं आहे, तांदूळ घातलेलं आहे थोडंसं आणि एक फूल घातलेलं आहे आणि त्यानंतरनं अभिषेकाला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात आधी थंड पाण्याने आंघोळ घालून घेतली पिंडीला। त्यानंतरनं मग जो आपण पंचामृत केलेलं असतं त्याच्याने आंघोळ घालून घेतली, पिंड घासून घेतली थोडीशी। आणि मग आणखीन मग माझ्याकडे अभिषेक थोडासा जास्त झालेला, त्यामुळे मी जास्त वेळा घालून घेतलेला आहे, ते म्हणजे मोजून घेतलेला आहे ॲक्च्युली। त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ घालून घेतली, पिंड स्वच्छ करून घेतली कारण तुपाचा वगैरे अंश असतं पंचामृतामध्ये, मध तूप वगैरे असतं त्यामुळे। तर पिंड स्वच्छ करून घेतली, चिकटसरपणा घालून घेतला पूर्णपणे त्याचा। आणि जे ताट होतं तर ते सुद्धा खंगाळून स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर पिंडीला गंध लावून घेतला, त्यानंतर गुलाल लावून घेतला, त्यानंतर फूल आणि बेलपत्र आणि आपण जे कापसाचं वस्त्र केलेलं असतं तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आजची शिवामूठ जी आहे तर ते तांदूळ होते तर ते सुद्धा मी थोडेसे घालून घेतलेले आहे। अगरबत्ती लावून घेतली, अगरबत्ती दाखवून घेतली आणि त्यानंतरनं आरती वगैरे करून घेतली। त्यानंतरनं मी जे बेल बाजूला काढून घेतले होते मोजून, तर ते आधीच मी मोजून घेतले होते कारण ज्यावेळेला आपण नामस्मरण करत जी बेलपत्र घालतो त्यावेळेस चुकामुक होते, तर त्यामुळे आधीच मी बेलपत्र जे आहेत तर ते बाजूला काढून घेतली होती बघा मोजून। त्यानंतर बेलपत्र जे आहेत तर ते नामस्मरण करत तर ती घालून घेतली आहेत सगळी बेलपत्राची असा ढीग तयार झालेला पूर्ण। तर मी काय केलं नंतरनं थोडीशी बेलपत्र जी आहेत तर ती बाजूला सारली, म्हणजे त्याच ताटात ठेवली पण बाजूला सारून घेतली। आणि पिंड जी आहे तर ती वर काढून घेतली, पिंड वस्त्र वगैरे, आणि थोडेसे तांदूळ घालून घेतले। पुन्हा फूल वाहून घेतलं एक, आणि माझ्याकडे गोकर्णाचं फूल लागलं होतं झाडाला माझ्या आज, तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे। शिवामूठ तांदूळ होते त्यात तांदूळसुद्धा सगळे खाली गेले होते त्यामुळे वर घालून घेतले तांदूळ। आणि नैवेद्य जो आहे तर तो मी संध्याकाळी दाखवणार आहे। आता साखरेचा नैवेद्य दाखवला होता। अशा पद्धतीने मी आजची पूजा केलेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।